नमस्कार, गायत्री रेसिपीज मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत ड्रायफ्रूटची बर्फी। चला तर मग बघूया त्याला लागणारं साहित्य आणि कृती। 1 वाटी खिसलेलं खोबरं घेतले, 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी गूळ घेतलाय, पिस्ता अर्धी वाटी, बदाम अर्धी वाटी, काजू 1 वाटी, छोटी वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे, 1 वाटी अक्रोड घेतले आणि थोडंसं तूप घेतले, अर्धा चमचा सुंठ पावडर, पाव चमचा वेलची पावडर, पाव चमचा जायफळ पावडर टाकलेली आहे। आता आपण सगळे ड्रायफ्रूट बारीक करून घेऊया। जास्त बारीक करायचे नाहीयेत। एका पॅन मध्ये आपण 2 चमचे तूप टाकायचे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला गव्हाचे पीठ टाकायचे। गव्हाचे पीठ आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे। गॅस कमी ठेवायचा आहे। तूप सुटेपर्यंत आपल्याला पीठ भाजून घ्यायचे। हे बघा तूप सुटलेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला खिसलेलं खोबरं टाकायचे। तेही व्यवस्थित परतून घ्यायचे। परतून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जायफळ पावडर, सुंठ पावडर आणि वेलची पावडर टाकायची आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायची आहे। व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये बारीक केलेले ड्रायफ्रूट टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे। व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मिल्क पावडर टाकायची आहे आणि तीही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। आता एका छोट्या कढईमध्ये आपल्याला गूळ टाकायचा आहे। गुळामध्ये पाणी टाकायचे थोडंसं आणि गूळ आपल्याला वितळून घ्यायचं आहे। गुळामध्ये पाणी थोडंच टाकायचं आहे। गुळाचा पाक आपल्याला चिकट पाहिजे। गुळाचा पाक झालेला आहे। आता हे गुळाचा पाक आपण त्या मिश्रणामध्ये ओतून घेऊया आणि गाळून घ्यायचा आहे, म्हणजे गुळामध्ये काय घाण असेल ते निघून जाईल। गुळाचा पाक टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे आणि ताटामध्ये आपल्याला तूप लावून त्याच्यामध्ये आपल्याला हे मिश्रण ओतायचं आहे आणि हे मिश्रण एकसारखं आपल्याला थापून घ्यायचे। थापून झाल्यानंतर वरती आपल्याला थोडं पिस्ता पावडर टाकूया। तुम्ही कुठलाही ड्रायफ्रूट टाकलं तरी चालेल। आणि थोडं कोमट आहे तोपर्यंतच आपल्याला वड्या पाडून घ्यायचेत। हे बघा आपल्या वड्या व्यवस्थित झालेल्या आहेत। ड्रायफ्रूट बर्फी बनवून तयार आहे। जर आपल्याला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।